पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या वतीने मागच्या 5 वर्षापासून या जिल्ह्यातील माता भगिनी आणि बचत गटांना एक बाजारपेठ मिळावी म्हणून सिंधू सरस महोत्सवाचं आयोजन केलं जातं। आजही पाहिलं असता या महोत्सवात स्थानिक स्टॉल्स आता लावण्यात आलेले आहेत। माता भगिनींना आणि बचत गटांना एक बाजारपेठ मिळावं म्हणून आमची जिल्हा परिषद हा सिंधू सरस कार्यक्रम आयोजित करत आहे। आज 5वा वर्ष आहे आणि अतिशय चांगला आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रत्येक स्टॉलधारकांनी इथे स्टॉल आपले लावलेले आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा प्रतिसाद आहे। आज तर पहिलाच दिवस आहे। पुढचे 4 दिवस जिल्ह्यातल्या कानोकोपऱ्यातून लोक इथे येतील, स्टॉलमध्ये खरेदी करतील आणि बचत गटांच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्यातल्या माता भगिनींना अजून आर्थिक सक्षम करतील असा माझा ठाम विश्वास आहे। वाशिमच्या मालेगाव नगरपंचायतीने मागच्या महिन्यापासून वेगवेगळे काढलेले टेंडर हे ऑफलाईन पद्धतीने काढले असून या कामाची नोटीस बोर्डावर सूचना लावणं अनिवार्य असताना त्या कामाची सूचना फलकावर लावण्यात आली नाही। त्यामुळे या कामामध्ये भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता असल्याचा आरोप करत काढलेलं टेंडर रद्द करण्यात यावं या मागणीसाठी काँग्रेसचे नगरसेवक गणेश अहिर यांनी 23 मार्चला आत्मदहनाचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिला। त्यामुळे मालेगाव शहरामध्ये आता एकच खळबळ उडाली असून आत्मदहनावर जिल्हा प्रशासन काय तोडगा काढतं हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असेल। युद्धामुळे म्हाडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पडून असलेल्या केळी, आंबा, पेरू या फळबागांची पाहणी आता फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंनी केलेली आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा दिलाय। काही वेळेला थोडीशी अडचण निर्माण होते, जसे आज युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केळी, डाळिंब, मोठी जी काही फळं आहेत ते जे सगळे कंटेनर आज समुद्रामध्ये बोटीवरती अडकून पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकरी असतील, त्याला विकणारे जे लोक आहेत हे सर्वच अडचणीत आलेले आहेत। परंतु आम्हाला शासनाच्या माध्यमातून जेवढे जास्तीत जास्त योगदान ह्या शेतकऱ्यांना फळपीकवाल्यांना देता येईल तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। चैत्र महिन्यामध्ये एकविरा देवी मंदिर कार्ला येथे तसंच विविध गावांमध्ये पालखी यात्रा मोठ्या भक्तिभावानं भरत असते। ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य कोळी, आगरी समाजातील बांधव, महिला भगिनी भैरव देवाच्या यात्रेपासून मोठ्या श्रद्धेनं या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। मात्र या यात्रांमध्ये सहभागी होताना भक्तांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन कोळी महासंघाचे नेते देवानंद भोईर यांनी पत्रकार परिषदेत केलंय। चैत्र पौर्णिमेनिमित्त कुलस्वामिनी ही एकविरीची यात्रा 16 दिनांक 23 पासून सुरुवात होते। नागरिकांनाही मी आवाहन करतो का ह्या उत्सवामध्ये आपण जेव्हा उत्सव आनंदाचा असतो परंतु असे प्रकार घडतात आणि ते घडू नये म्हणून हे आम्ही सर्वांनी कोळी समाजाच्या वतीने पूर्ण कोळी आगरी समाजाच्या बांधवांना आवाहन केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।